मी शिवदत्त कचरू गवळी, सहशिक्षक, श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित श्री सरस्वती भुवन कनिष्ठ महाविद्यालय, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज. तर औरंगाबादमध्ये जे काही श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था नावाची एक प्रसिद्ध संस्था आहे, त्या संस्थेमध्ये मी सध्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये टीचर म्हणून, प्राध्यापक म्हणून, ज्युनियर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर माझे शिकविण्याचे विषय 11वी आणि 12वी या वर्गासाठी सचिवाची कार्यपद्धती व वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे 2 आहे. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी माझ्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकविणार आहे. तर विषय आहे सचिवाची कार्यपद्धती, अर्थात फिटनेसची कार्यपद्धती. आणि पाठाचं नाव आहे, प्रकरणाचं नाव आहे प्रकरण 2, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. तर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत बघत असताना त्यामध्ये मुलांना जास्त अडचण येते ती भागांचे प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. त्यासाठी त्यांचे हक्क, लाभ, जोखीम अशा गोष्टी लक्षात घेतल्या जातात. तर भागांचे 2 प्रकार आहे. पहिला प्रकार समहक्क भाग आणि दुसरा प्रकार अग्रहक्क भाग. तर दोन्ही प्रकाराचा आपण अभ्यास करणार आहोत, पण आपण क्रमाक्रमाने या दोन्ही प्रकाराबद्दल, भागांच्या दोन्ही प्रकाराबद्दल अभ्यास करूया. तर प्रथम आपण समहक्क भाग म्हणजे काय याचा अभ्यास करू. नंतर क्रमाक्रमाने आपण अग्रहक्क भाग आणि अग्रहक्क भागाचे प्रकार याविषयीचा अभ्यास करू. तर प्रथम बघूया समहक्क भाग म्हणजे काय. तर समहक्क भागांना साधारण भाग असेही संबोधले जाते. कंपनी कायद्यानुसार समहक्क भागांची व्याख्या अशी आहे: समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. वरील व्याख्येनुसार समहक्क भागांची 2 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य, अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. आणि दुसरं वैशिष्ट्य, कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. तर हे 2 वैशिष्ट्ये समहक्क भागांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात. तर ते 2 वैशिष्ट्ये मी पुन्हा एकदा रिपीट करतो. अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. आणि कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. तर हे 2 वैशिष्ट्ये प्रामुख्याने समहक्क भागांची दिसून येतात. उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या प्राथमिक व मूलभूत भांडवलाचा समहक्क भाग हा महत्त्वाचा स्रोत आहे. तर उद्योग व्यवसायासाठी जे काही प्राथमिक स्वरूपाचं आणि मूलभूत स्वरूपाचं जे काही भांडवल लागतं, तर त्या भांडवलाचा समहक्क भाग हा महत्त्वाचा स्रोत आहे, म्हणजे मार्ग आहे. समहक्क भागाकडेच कंपनीचा मालकी हक्क असतो, पण त्याबरोबरच येणारी जोखीमही ते उचलत असतात.
म्हणजे समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात आणि खरे मालक असल्यामुळे त्यांच्यावर कंपनीची संपूर्ण जोखीमही असते. कंपनी विसर्जनानंतर सर्व गुंतवणूकदारांची रक्कम प्रथम परत केली जाते व उर्वरित रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. सांगायचं तात्पर्य, जेव्हा जेव्हा कंपनी बंद होईल किंवा कंपनीचं विसर्जन होईल त्यावेळेस सर्व गुंतवणूकदारांची रक्कम, लोकांचं देणे, बाहेरील लोकांचे देणे, बहिस्थ लोकांचे देणे अगोदर दिले जातात व शिल्लक रकमेतून, उर्वरित रकमेतून समहक्क भागधारकांना त्यांचं जे काही देय राशी आहे ती दिली जाते. याच कारणासाठी समहक्क भागधारकांना मालमत्ता लाभांशाचे अवशेष भागांचे हक्कदार असे म्हटले जाते. तर जेव्हा कंपनीचं विसर्जन होतं त्यावेळेस सर्व गुंतवणूकदारांची रक्कम प्रथम परत केली जाते आणि उर्वरित रकमेतनं समहक्क भागधारकांना त्यांची देय रक्कम दिली जाते. याच एकमेव कारणामुळे समहक्क भागधारकांना मालमत्ता व लाभांशाचे अवशेष भागाचे हक्कदार असे म्हटले जाते. त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण. समहक्क भागधारकासाठी कोणत्याही निश्चित अथवा बांधिलकी असलेला भार कंपनी उचलत नाही. समहक्क भागधारकांसाठी कोणताही निश्चित स्वरूपाचा किंवा बांधिलकी असलेला भार कंपनी उचलत नाही. लाभांशाचा व नियामक मंडळाने ठरविल्यानुसार दिला जातो. लाभांशाचा जो काही दर असतो तो नियामक मंडळ जे ठरवेल किंवा संचालक मंडळ जे ठरवेल त्यानुसार लाभांशाचा दर समहक्क भागधारकांना दिला जातो. म्हणून इथे म्हटलेलं आहे, समहक्क भागधारकासाठी कोणताही निश्चित भार कंपनी उचलत नाही, निश्चित अशी बांधिलकी कंपनी उचलत नाही. नियामक मंडळ जो ठरेल, चालू वर्षाच्या नफ्यानुसार जास्त नफा असेल तर जास्त दराने लाभांश वाटप केला जाईल आणि कमी नफा असेल तर कमी दराने लाभांश वाटप करण्यात येईल. तर एखाद्या वर्षी कंपनीला कमी नफा झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो व तोटा झाला असेल तर लाभांश दिला जात नाही. अशा प्रकारे समहक्क भागधारकांचे भाग्य कंपनीच्या नफ्या तोट्याशी संबंधित आहे. उदाहरणार्थ चढ उताराशी आहे. म्हणजे जास्त नफा झाला तर समहक्क भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर, त्यांच्या शेअर्सवर जास्त दराने लाभांश मिळतो आणि कमी नफा झाला तर समहक्क भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर म्हणजे त्यांच्या समहक्क भागांवर कमी दराने लाभांश दिला जातो. याचाच अर्थ असा होतो की समहक्क भागधारकांचे भाग्य कंपनीच्या नफ्या तोट्याशी जोडलेले असते, चढ उताराशी जोडलेले असते. जर कंपनी यशस्वी झाली तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद ते घेऊ शकतात आणि जर कंपनी अयशस्वी झाली तर मुख्यतः सगळी जोखीम त्यांना पेलावी लागते. कंपनी जर अयशस्वी झाली तर सगळी जोखीम समहक्क भागधारकांना पेलावी लागते. याच कारणामुळे समहक्क भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असेही म्हणतात. समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा असेही म्हणतात. तर पुढे आपण बघू. तथापि समहक्क भागधारकांचा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये समभाग असतो. त्यांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेसाठी आमंत्रित केले जाते. समहक्क भागधारकाला मतदानाचा हक्क असतो. सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये ते सहभागी होतात व मतदानाचा हक्क बजावतात.
व्यवस्थापनातील त्यांचे प्रतिनिधी ते निवडतात, अशा प्रकारे ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. तर हा परिच्छेद मी पुन्हा एकदा रिपीट करतो. तथापि समहक्क भागधारकांचा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो. अर्थात समहक्क भागधारक हे कंपनीचं व्यवस्थापन करतात. त्यांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेसाठी आमंत्रित केले जाते व प्रत्येक समहक्क भागधारकाला मतदानाचा हक्क असतो. सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये ते सहभागी होतात व मतदानाचा हक्क बजावतात. व्यवस्थापनातील त्यांचे प्रतिनिधी ते निवडतात. अशा प्रकारे ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. आता पुढचा मुद्दा येतो तो वैशिष्ट्यांच्या संदर्भात समहक्क भागांची वैशिष्ट्ये कोणती. तर पहिलं वैशिष्ट्य आहे कायमस्वरूपी भाग भांडवल. दुसरं वैशिष्ट्य आहे अस्थिर लाभांशाचे दर. तिसरं वैशिष्ट्य आहे हक्क. चौथं वैशिष्ट्य आहे अग्रक्रम हक्क नाही. पाचवं वैशिष्ट्य आहे नियंत्रण. सहावं वैशिष्ट्य आहे जोखीम. सातवं वैशिष्ट्य आहे अवशेष भागांचे दावेदार. आठवं वैशिष्ट्य आहे कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. आणि 9वं वैशिष्ट्य आहे अधिलाभांश भाग बोनस भाग. 10वं वैशिष्ट्य आहे हक्क भाग. 11वं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य. 12वं वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य. तर या 12 वैशिष्ट्याच्या संदर्भात आपण आता चर्चा करू. समहक्क भागाचे जे काही 12 वैशिष्ट्य दिलेले आहे 13 आहे. अजून एक शेवटचं वैशिष्ट्य आहे भांडवल वृद्धी. तर एकूण 13 वैशिष्ट्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. तर पहिलं वैशिष्ट्य आहे समहक्क भागाच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी भाग भांडवल. तर समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत, कारण त्यांचं जे काही भांडवल आहे ते कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस परत करता येते, मध्यंतरी परत करता येत नाही. म्हणून समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या जीवनकालामध्ये परत दिली जात नाही. त्याची परतफेड कंपनी विसर्जनानंतर करता येते. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीला दीर्घ मुदतीचे व कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करून देतात. आता दुसरं वैशिष्ट्य अस्थिर लाभांशाचे दर. समहक्क भागासाठी कंपनीने लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नसतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार कमी व जास्त होत असतो. म्हणजे जर कंपनीला नफा जास्त प्रमाणात झाला तर समहक्क भागांसाठी कंपनी लाभांशाचा दर अधिक ठेवते आणि जर कंपनीला तोटा झाला तर कंपनी समहक्क भागासाठी लाभांशाचा दर कमी ठेवते. जर कंपनीने जास्त प्रमाणात नफा कमवला असेल तर लाभांशाचा दर अधिक दिला जातो. तसेच नफा अपुरा असेल तर व्यवस्थापक लाभांशाचे वाटप लांबणीवर टाकू शकतात. समहक्क भागधारक लाभांशासाठी व्यवस्थापकावर सक्ती करू शकत नाही. समहक्क भागधारकांचा लाभांश हा नियमित तसेच निश्चित असतो. समहक्क भागधारकांचा लाभांश हा नियमित तसेच निश्चित नसतो. तर समहक्क भागधारकांना जो काही लाभांश वाटप केला जातो त्याचा दर निश्चित नसतो. तर त्यात चढउतार होत असतात, म्हणजे हा सातत्याने बदलणारा असतो. मात्र अग्रहक्काच्या बाबतीमध्ये लाभांशाचा दर हा निश्चित असतो. तर हे स्टेटमेंट दुरुस्त करून घ्या. हक्क. समहक्क भागधारकांना काही हक्क प्रदान केले आहेत ते असे. तर समहक्क भागधारकांना काही हक्क दिलेले. पहिला हक्क आहे मतदानाचा हक्क. तर या हक्काद्वारे समहक्क भागधारक संचालकाची निवड करतात, कंपनीची घटना किंवा नियमावलीत दुरुस्ती करू शकतात किंवा दुरुस्ती सुचवू शकतात. आणि दुसरा आहे नफ्यातील समभागाचा हक्क. हा अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे. समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळण्याचा हक्क आहे.
जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. कंपनी यशस्वी झाली असेल व सरळ नफा कमावत असेल तर समहक्क भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदा घेता येतो. आता 3 नंबर, लेखापुस्तकाच्या तपासणीचा हक्क. समहक्क भागधारकांना ते ज्या कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या लेखापुस्तकांची तपासणी करण्याचा हक्क आहे. आता 4, भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. समहक्क भागधारक नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतरणाचा हक्क उपभोगू शकतात. तर वरील मुद्दे तुम्हाला समजले नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. समहक्क भाग जे व्यक्ती घेतात त्यांना समहक्क भागधारक असे संबोधण्यात येते आणि त्यांना कंपनी कायदा 2013 नुसार काही विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. तर पहिला अधिकार आहे मतदानाचा अधिकार. तर या हक्काद्वारे समहक्क भागधारक कंपनीचे समहक्क भागधारक संचालकाची निवड करतात आणि कंपनीचं जे काही महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, घटनापत्रक व नियमावली यामध्ये दुरुस्ती सुचवू शकतात. दुसरा हा हक्क आहे नफ्यामधील सहभागाचा हक्क. तर हा अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे. समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळवण्याचा हक्क आहे, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. कंपनी यशस्वी असेल व सरळ नफा कमवत असेल तर समहक्क भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदा घेता येतो. आता 3 नंबर आहे लेखापुस्तकाच्या तपासणीचा हक्क. तर समहक्क भागधारकांना ते ज्या कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या लेखापुस्तकांची तपासणी करण्याचा हक्क आहे. भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. 4था हक्क आहे समहक्क भागधारक नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतरणाचा हक्क उपभोगू शकतात. समहक्क भागधारक नियमावलीमध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतर म्हणजे आपले जे काही शेअर्स आहेत, भाग आहेत, ते दुसऱ्या कंपनीला विकू शकतात, हस्तांतर करू शकतात आणि हा हक्क त्यांना प्राप्त झालेला असतो. आता अग्रक्रम हक्क नाही. आता 4थं वैशिष्ट्य बघत असताना हक्क नाही. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता अग्रक्रम दिला जात नाही. याचाच अर्थ अग्रहक्क भागधारकांना प्रथमतः लाभांश दिला जातो. जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना प्रथमतः लाभांश दिला जाईल आणि समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता शेवटी क्रम दिला जाईल व त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जाईल. प्रथम कोणाला दिला जाईल? अग्रहक्क भागधारकांना. काय दिला जाईल? प्रथम लाभांश. कंपनी विसर्जनानंतरही समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल सर्वात शेवटी परत केले जाते आणि ज्या वेळेस कंपनीचं विसर्जन होतं त्यावेळेस समहक्क भागधारकांनी जे काही रक्कम कंपनीमध्ये गुंतवलेली आहे शेअरच्या स्वरूपामध्ये ती सर्वात शेवटी त्यांना परत मिळते आणि शिल्लक रकमेतून कर्ज व अग्रहक्क भागाची परतफेड केल्यानंतर जे काही नफा झालेला आहे, कंपनीला जो काही नफा झालेला आहे त्या नफ्याच्या शिल्लक रकमेतून जी काही वितरण योग्य नफ्याची राशी आहे त्यातून प्रथम अग्रहक्क भागांची परतफेड केली जाते त्यांच्या कॅपिटलची आणि जर रक्कम शिल्लक राहत असेल तर समहक्क भागधारकांना त्यांचं भांडवल परत केलं जातं. जर शिल्लक रक्कम राहत नसेल तर समहक्क भागधारकांना कोणतीही रक्कम परत केली जात नाही. आता नियंत्रण. समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवून नसतो. त्यांचे वर्णन खरे मालक असे केले जाते. मतदान करण्याचा हक्क केवळ समहक्क भागधारकांना दिला आहे. प्रत्येक समहक्क भागधारकास
त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणानुसार मतदानाचा हक्क असतो. प्रत्येक समहक्क भागधारकास त्याने जितके किंवा जेवढ्या संख्येचे भाग खरेदी केलेले आहेत त्यानुसार त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला असतो. हा हक्क त्यांना कायद्याने प्रदान केलेला आहे. वैयक्तिकरित्या सभेला हजर न राहता ते प्रतिनिधीच्या मार्फत फ्रॉक्झीच्या मार्फतही मतदानाचा हक्क बजावू शकतात. मतदानाचा हक्क बजावून ते कंपनीच्या व्यवस्थापन व कामकाजात सहभागी होऊ शकतात. म्हणजे समहक्क भागधारकांना मतदानाचा हक्क आहे आणि पर्यायाने ते कंपनीचं व्यवस्थापनाचा हक्कसुद्धा त्यांना प्राप्त होतो आणि कंपनीचे व्यवस्थापन व इतर कामकाजामध्ये ते सहभागी होतात. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाचे प्रतिनिधी ते निवडतात आणि कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाचे प्रतिनिधी ते निवडत असतात. सर्वसाधारण सभेत चर्चेत असलेल्या सर्व बाबींवर त्यांना मत देण्याची मुभा आहे आणि सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला जे विषय येतात त्या सर्वच विषयांवर किंवा बाबींवर त्यांना मत देण्याची मुभा आहे, म्हणजे परवानगी आहे. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनी व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात आणि अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनी व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात. जोखीम. समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. जेव्हा कंपनीवर आर्थिक आणीबाणीची वेळ येते तेव्हा असे संकट पेलायला समहक्क भागधारक तयार असतात. याचाच अर्थ सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास जोखीमच्या संदर्भात समहक्क भागधारकांना जास्तीत जास्त जोखीम पेलावी लागते आणि ज्या वेळेस कंपनीवर आर्थिक मंदीची लाट येते किंवा आर्थिक आणीबाणीची वेळ येते त्या वेळेस ते आर्थिक आणीबाणीचं संकट पेलण्यास समहक्क भागधारक सज्ज असतात, तयार असतात. तर पुढे बघा, कंपनीने एखाद्या वर्षी कमी नफा कमावला असेल तर समहक्क भागधारकास कमी लाभांश दिला जातो आणि त्यामुळे भागांचं बाजार मूल्य परिणामी कमी होतं आणि त्यास आपण भांडवली तोटा असे म्हणतो. अशा प्रकारे समहक्क भागधारक सर्व जोखीम उचलणारे भागधारक आहेत. कंपनीने एखाद्या वर्षी जर कमी नफा कमावला म्हणजे किंवा तोटा झाला तर त्यावेळेस समहक्क भागधारकास लाभांश कमी मिळतो आणि तोटा जर झाला तर समहक्क भागधारकांना लाभांश मिळत नाही. त्यामुळे भागांचे जे काही बाजार मूल्य आहे, बाजारातील जे काही भागांचं मूल्य आहे खरेदी विक्रीचा, ते मूल्य कमी होतं आणि कंपनीला भांडवली तोटा सहन करावा लागतो. अशा प्रकारे समहक्क भागधारक हे सर्व जोखीम उचलणारे भागधारक आहेत. त्यानंतर 7 नंबर, अवशेष भागांचे दावेदार. तर समहक्क भागधारक कंपनीचे मालक असतात. कंपनीचे सर्व खर्च, कंपनीवर आकारण्यात आलेले विविध कर दिल्यानंतर कंपनीतील मालमत्तेच्या उर्वरित भागाचे ते दावेदार असतात. अवशेष भागांचा दावा म्हणजे कंपनीच्या मिळकतीवरील अंतिम दावा. तर अवशेष भागांचा दावा म्हणजेच कंपनीच्या मिळकतीवर असलेला शेवटचा दावा कुणाचा असेल तर समहक्क भागधारकांचा. समहक्क भागधारक जरी शेवटचे दावेदार असले तरी उर्वरित सर्व मिळकत मिळविण्याचा फायदा त्यांना आहे. नंबर 8चं वैशिष्ट्य बघू. कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही, कारण ती मालमत्ता ही कंपनीची मालमत्ता असते. वैयक्तिक कुणाचीही ती मालमत्ता असू शकत नाही. मालमत्तेवर बोजा निर्माण करणे म्हणजे काय, तर सावकाराच्या वतीने कंपनीने आपल्या मालमत्तेवर निर्माण केलेले हक्क, म्हणजे जर कर्ज रोख्याची परतफेड करण्यास
कंपनी दोषी आढळल्यास सावकार तिची मालमत्ता विकून ती रक्कम वसूल करू शकते. अधिलाभांश भाग, बोनस भाग. 9वं वैशिष्ट्य बघा. अधिलाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. जमा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात. समभागाच्या प्रमाणात अधिलाभांश भाग दिले जातात. समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा प्रकारे स्वतःच वाढते. हा लाभ फक्त समहक्क भागधारकांना उपलब्ध आहे. तर अधिलाभांश भाग, बोनस भागच्या बाबतीत पुन्हा मी तुम्हाला स्पष्टीकरण करतो. अधिलाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. जमा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात. समभागांच्या प्रमाणात अधिलाभांश भाग दिले जातात. म्हणजे ज्या प्रमाणात समभाग त्यांच्याकडे अगोदरच आहे त्याच प्रमाणात त्यांना अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग दिले जातात. तर अशा प्रकारचे अधिलाभांश भाग, बोनस भाग अग्रहक्क भागांना दिले जात नाही, मात्र समहक्क भागधारकांना दिले जातात. समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा प्रकारे स्वतःच वाढते आणि त्यामुळे समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक स्वतःच प्रकारे वाढते. हा लाभ फक्त समहक्क भागधारकांना उपलब्ध आहे. आता समहक्क भाग. जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधीची आवश्यकता असते आणि नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल जमा करते, तेव्हा विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिले जाते. यालाच हक्क भाग देणे असेही म्हणतात. समहक्क भागधारकांना त्यांच्या आधीपासून असलेल्या भागांच्या प्रमाणात हे समभाग दिले जातात. तर हक्क भागचा मुद्दा मी पुन्हा रिपीट करतो. जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधीची आवश्यकता असते आणि नवीन भागांची विक्री करून पुढील भांडवल जमा करते, तेव्हा विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे जेव्हा कंपनी आपल्या कंपनीचा विस्तार करू पाहते किंवा करण्याचा निर्णय घेते, नियोजन करते, त्यावेळेस कंपनीला जास्त निधीची आवश्यकता असते आणि मग कंपनी नवीन भागांची विक्री करून भांडवल जमा करते, तेव्हा विद्यमान भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिले जाते. विद्यमान म्हणजे वर्तमानकालीन भागधारकांना. यालाच हक्क भाग देणे असे म्हणतात. समहक्क भागधारकांना त्यांच्या आधीपासून असलेल्या भागांच्या प्रमाणात हे समभाग दिले जातात आणि त्यांच्याकडे म्हणजे समहक्क भागधारकाकडे आधीपासून जे भाग आहेत त्या प्रमाणातच, त्या प्रपोर्शनमध्येच त्यांना हे हक्क भाग दिले जातात. 11 नंबरचा पॉईंट आहे दर्शनी मूल्य. समहक्क भागांचे दर्शनी मूल्य कमी असते. हे मूल्य 10 रुपये किंवा अगदी 1 रुपया सुद्धा असू शकते. तर दर्शनी मूल्याच्या संदर्भात पुन्हा एकदा पॉईंट रिपीट करतो. समहक्क भागांचे दर्शनी मूल्य कमी असते. हे मूल्य 10 किंवा अगदी 1 रुपया सुद्धा असू शकते. बाजार मूल्य. मागणी व पुरवठा यानुसार समहक्क भागांच्या बाजार मूल्याचे चढउतार होत असतात. मागणी व पुरवठा. जर मागणी वाढली, पुरवठा कमी पडला तर भागांचं बाजार मूल्य वाढेल आणि पुरवठा वाढला, मागणी कमी झाली तर मागणी कमी झाली तर बाजार मूल्य कमी होईल. म्हणजे मागणीनुसार बाजार मूल्य कमी जास्त होत असते आणि मागणी व पुरवठा याचं संतुलन साधणं जरुरीचं असतं, तरच भागांची मूल्य किंवा भागांची किंमत स्थिर असते. समहक्क भागांची मागणी व पुरवठा ही मिळविलेल्या नफा व घोषित लाभांश या दोन गोष्टीवर अवलंबून असते. तर मागणी व पुरवठा ही मिळविलेला नफा किती आहे कंपनीचा व घोषित लाभांश किती आहे या दोन गोष्टीवर मागणी व पुरवठा अवलंबून असतो.
कशाचा मागणी व पुरवठा? शेअरचा. जेव्हा कंपनी भरघोस नफा मिळवते तेव्हा त्यांच्या भागांचे मूल्य वधारते म्हणजे वाढते. कंपनीने भरपूर मोठ्या प्रमाणात मोठी राशी नफा म्हणून कमवली असेल तर कंपनीच्या भागाचं मूल्य वाढतं. जेव्हा त्यांचे नुकसान होते तेव्हा त्यांचे बाजार मूल्य कमी होतं. अन्य प्रतिभूतीच्या तुलनेत समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये वारंवार चढउतार झालेले दिसून येतात. म्हणून या भागाचे सट्टेबाजांना खूप आकर्षण वाटते. आणि अन्य प्रतिभूतीच्या तुलनेत समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये चढउतार झालेले दिसून येतात. अन्य जी काही प्रतिभूती आहे, बंधपत्रे, कर्ज रोखे, तर त्या बाबतीमध्ये समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये बाजार मूल्यामध्ये वारंवार सतत चढउतार झालेले दिसते, कमी जास्त झालेले दिसतात. म्हणून या भागांचे सट्टेबाजांना खूप आकर्षण वाटते. तर प्रतिभूतींच्या मूल्यबदलामुळे नफा मिळविण्याचा प्रयत्न सट्टेबाज करतो. प्रतिभूतींच्या मूल्यबदलामुळे म्हणजे किंमत कमी जास्त झाल्यामुळे नफा मिळविण्याचा प्रयत्न सट्टेबाज करत असतो. 13 नंबरचं वैशिष्ट्य आहे भांडवल वृद्धी, कॅपिटल ॲप्रिसिएशन. त्याला इंग्रजीत म्हणतात कॅपिटल ॲप्रिसिएशन. जेव्हा भाग बाजारात भागाचे बाजार मूल्य वाढते तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. जर भाग बाजारात आपल्या कंपनीच्या शेअरचं बाजार मूल्य बाजारातील मूल्य वाढतं तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे कंपनीची भाग बाजारात प्रतिष्ठा वाढवितात. त्यामुळे भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी होते.